नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अद्वैत आणि कला दोघंही जोडीने पान खायला जाणार आहेत. तिथे पानाच्या टपरीमध्ये जाऊन ते चोरून पान बनवणार आहेत, कारण तिथे टपरीचा मालक नसतो. तर अद्वैत आणि कला दोघंही पान बनवतात आणि कशा पद्धतीने त्यांची ही रोमॅन्टिक अशी ड्राईव्ह डेट आहे, लॉंग ड्राईव्ह डेट आहे, ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोघांनाही आता मनातील भावना ओळखू लागलेल्या आहेत, एकमेकांची मनं वाचता येऊ लागलेली आहे, डोळ्यातील भाव त्यांना कळत आहेत. तर नक्की आता पानटपरीवर जाताना अद्वैत कला यांची जी मजा झालेली आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अद्वैत म्हणत असतो, मगाशी तू आईच्या समोर जे काही केलेलं आहेस ते सगळं मुद्दामहून केलेलं आहे. तेव्हा कला म्हणते, मला काय गरज आहे मी काय मुद्दाम करायची. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला म्हणत असते की चांदेकर, मला चांगलंच माहिती आहे की तू काय करू शकतो ते, कारण तू हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे. त्यावेळेस चांदेकर म्हणतो की मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की आईने मला ओरडावं म्हणून तू हे केलेलं आहे. तेव्हा कला म्हणते, एरवी तर म्हणत असतोस ना चांदेकर की मी साखर खात नाही, आज तर 4-4 बासुंदीच्या वाट्या पिलेल्या आहेस तू. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां पिलो, पण तू जे आईच्या समोर केलं त्यामुळे आई मला रागवली आणि आई मला रागवावी म्हणूनच तू हे सगळं केलेलं होतं, असं अद्वैत कलाला सांगू लागतो. तेव्हा कला म्हणत असते की मी काही मुद्दामून केलेलं नव्हतं ते सगळं. पण अद्वैत मात्र ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की तू मुद्दामूनच करत होती, कारण तुला हे जाणून बुजून करावं वाटत होतं, कारण मला त्रास द्यायचा होता, मला छळायचं होतं, त्यासाठी तुझं हे सगळं चाललेलं नाटक होतं, असं अद्वैत कलाला सांगू लागतो. कला म्हणत असते, चांदेकर तसं काही नाही आहे, तू चुकीचा अर्थ काढत आहेस. पण अद्वैत तयारच नसतो. तेव्हा कला म्हणते की आत्ता ना मला पान खायची खूप इच्छा झालेली आहे. त्यावेळेस अद्वैत म्हणतो, काय म्हणालीस तू. तेव्हा कला म्हणते, कसं आहे तुला काय माहिती असणार ना रे, गरिबाचे शोक. नाही, आम्ही गरीब आहोत ना, आमचा आनंद कशात असतो तुला काय माहिती आहे. टपरीवर जाऊन पान खाण्यात जी मजा आहे ना ती कशातच येत नाही, माहिती आहे का तुला. स्वर्ग सुख मिळतं तिथं टपरीवर जाऊन पान खाणं म्हणजे. हे सगळं कला बोलत असते. अद्वैतला पण इच्छा होत असते. अद्वैत म्हणतो, तुला काय वाटलं, मला माहीत नाही का पान खातात का काय करतात ते. तेव्हा कला म्हणते, माहिती आहे ना तुला, मग सांग ना नक्की काय करतात ते. तेव्हा अद्वैत म्हणतो, मागच्या वेळेस मी मुंबईला कॉन्फरन्सला गेलो होतो ना, तिथे ना त्यांनी सोनं उगाळून टाकलं होतं. तेव्हा कला म्हणते, बरोबर आहे, तुम्ही श्रीमंत लोक, तुम्ही काय सोनं चांदीच खात असणार ना, तुम्हाला काय माहिती गरिबाची मजा कशात असते ती. पानटपरीवर जाऊन पान खाण्यात जी मजा आहे ती सोनं उगाळून चांदी उगाळून टाकलेल्या पानामध्ये नाही. अद्वैत म्हणत असतो, मला पण पान खायची इच्छा होत आहे, मीही पान खात आहे. पण त्यावेळेस कला म्हणत असते, हे शक्यच नाही, तू कधी टपरीवर पान खाल्लं असशील का, तुला माहिती तर आहे का पान कसं असतं काय असतं. मग अद्वैत त्याचे फायदे सांगू लागतो. पान खाल्ल्यानंतर काय होतं, ॲसिडिटी होत नाही, अन्न पचण्यास आपल्याला मदत होती, अशा बऱ्याच गोष्टी अद्वैत कलाला सांगू लागतो. कला म्हणते, ठीक आहे, पण मग चल आता पान खायला. अद्वैत म्हणतो असतो, मला नाही यायचं पान खायला आत्ता. तेव्हा कला म्हणते, मग हे सगळं जे आता काय बोलत होता ना हे सगळं नाटकी होतं तुझं, आणि तुला इतर वेळी तर माझ्याशी बोलायचं नसतं, आणि आता कसं बोलतोस रे तू माझ्याशी. तेव्हा अद्वैत म्हणतो, बोलतोय कारण मला तुझ्याशी सविस्तरच बोलायचं होतं म्हणून तुझ्याशी बोलायला लागलेलो आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला या दोघांचंही बोलणं सुरू असतं. कला म्हणत असते, चांदेकर प्लीज चल ना, मी तुला सांगते ना मला खूप इच्छा झाली पान खायची. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, मला नाही यायचं एवढ्या रात्री काय कोण पान खायला जातं का, काय पण काय असते तुझं. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर प्लीज, मी तुला म्हणते ना चल आपण जाऊया ना टपरीवरती. पण अद्वैत मात्र आता कला म्हणते तर आपण ऐकायचंच नाही, या एकाच हट्टाला पेटून बसलेला असतो. तो म्हणत असतो की नाही, मला यायचं नाही. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे माझी मी जाते. असं म्हणत कला परत विचार करते की आता मला जर मी निघाले तर मला रिक्षा पण नाही मिळणार ना, हां माझ्याकडे एक उपाय आहे. असं म्हणत ती अद्वैतच्या गाडीची चावी घेऊ लागते आणि ती निघतच असते. तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत म्हणतो की नाही, माझी गाडी घेऊन जायची नाही. तेव्हा कला म्हणते, ठीक आहे तुझी गाडी नाही न्यायची तर नाही नेत, माझी मी जाते, तुला चल म्हणलं तर तुलाही यायचं नाही आहे ना. आणि कला अद्वैतला सांगते आणि तशीच घराच्या बाहेर पडते, कारण तिने ठरवलेलं असतं वाटेत कुठेतरी रिक्षा मिळेल आणि ती चालत चालत निघालेली असते. इकडे अद्वैत रूममध्ये झोपलेला असतो. तो विचार करू लागतो की मला पण पान खायचं आहे, पण या खरेनं आणेल का ती येताना माझ्यासाठी पान. एवढ्या रात्रीचं ती गेलेली आहे म्हणजे नाहीच आणणार, ती मुद्दाम करणार, आणि आता जर मी गेलो तरी त्रास आहे, पण मला इच्छा झाली आहे ना पान खायची, मग मी का थांबवू स्वतःला, त्यापेक्षा मी गेलेलंच बरं आहे.
असं अद्वैत विचार करतो आणि गाडी काढतो आणि तोही निघतो. कला जास्त काही अंतर पुढे गेलेली नसते आणि अद्वैत ही कलाच्या मागे मागे येतो आणि कलाच्या शेजारी येऊन गाडी थांबवतो आणि कलाला म्हणतो की चला बसा. तेव्हा कला म्हणते बसणारच आहे मी. आणि मग अद्वैत तिला म्हणू लागतो मला तर वाटलं होतं तुझं पान खाऊन झालं असेल, तू माघारी येत असशील. तेव्हा कला म्हणते की नाही रे, अजून निघालेलीच आहे ना मी, अजून पानटपरी सापडलीच नाही आहे इथं जवळपास ना. त्यावेळेस अद्वैत म्हणतो ते मला माहितीच होतं तुला पानटपरी सापडणारच नाही ते. तेव्हा अद्वैतनं खूप छान असं गाणं लावलेलं असतं आणि कलाही ते गाणं म्हणत असते. अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि कलाला मुद्दामच चिडवत असतो. त्यानंतर तो ते गाणं बंद करतो आणि त्याचवेळी कलाला म्हणू लागतो की नाही. तेव्हा कला म्हणते ठीक आहे बंद कर, तुझी मजा मी आता घेते. असं म्हणत कलाने आता पुढचा डाव सुरू केलेला असतो. अद्वैतने गाणं लावलेलं असतं तूही रे माझा मितवा. अद्वैत गाणं गात असतो, कला त्याच्याकडे पाहत असते आणि तो दोघंही पहिल्यांदा कला गाणं गात होती, आता अद्वैत गाणं गातोय, हे सगळं त्यांचं सुरू असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला दोघंही गाणं गात आहेत, दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत, एकमेकांच्या नजरेला नजर देत आहेत. आणि त्याचबरोबर इकडे कला मात्र अद्वैतचं गाणं बंद करते आणि अद्वैतला माहिती नसतं कलाने ते गाणं बंद केलेलं आहे. आणि अद्वैत मात्र तसाच गात असतो आणि अद्वैतच्या त्या भसाड्या आवाजात गाणं ऐकून कला म्हणत असते की काय आहे हे सगळं. असं कला बोलत असते, अद्वैत गातच असतो आणि कला मात्र अद्वैतची टर उडवत असते. त्याला म्हणत असते चांदेकर बघितलं का, कुत्रे पण तुझा आवाज ऐकून भुंकायला लागलेले आहेत, कारण रस्त्यावरचे कुत्रे भुंकत असतात. एवढ्या रात्रीचं ही गाडी घेऊन निघालेले असतात त्यामुळं ते भुंकत असतात. पण कला असं त्याला दाखवून देते की तुझ्या गाण्याने ते भुंकतायत. अद्वैतला मात्र राग येतो. कला म्हणते तू माझं गाणं बंद केलं होतंस ना, मग आता मी तुझं केलेलं आहे, वेगळं काहीच केलेलं नाही. कला आणि अद्वैतचं हे असं लुटूपुटूचं भांडण सुरूच असतं. काही केल्या त्यांचं भांडण काही मिटत नसतं, सारखं कुठंही निघाले तरी त्यांचं भांडण हे चालूच असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कला आणि अद्वैत निघालेले असतात. अद्वैत म्हणतो की तुला दिसत नाही आहे का, टपरी बघ ना कुठे आहे का, तुला टपरीवर पान खायचं आहे ना, पाण्याचं दुकान कुठं दिसतंय का नाही. तेव्हा कला म्हणते चांदेकर अरे तुला साधं पानाचं दुकान माहीत नाही आहे, तू द ग्रेट अद्वैत चांदेकर आहे, पानाची टपरी कुठं आहे तीही तुला माहिती नाही आहे. मुद्दामच ती अद्वैतला चिडवू लागते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला पानाची टपरी माहिती आहे. तेव्हा कला म्हणते की मग कुठे सांग ना. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणतो ते गाणं म्हणण्याच्या नादात ना आम्ही विसरून गेलेलो आहे पानाची टपरी कुठं आहे ते, तू गप्प बस गजरा, असं म्हणत तो बोलू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे काजल झोपलेली असते पण तिला झोपच लागत नसते. तिचं असं म्हणणं असतं की हा सोहम कुठं गेला असेल नक्की आणि तो मला विसरून का गेला, म्हणजे अशी कोणती मैत्रीण आली आहे तिची, असं ती विचार करू लागते. ती म्हणते ठीक आहे त्याला कॉल करूनच विचारते ना, एवढं सगळं करत बसण्यापेक्षा, असं म्हणत काजल सोहमला कॉल लावते. सोहमला एवढ्या रात्री फोन वाजलेला असतो. सोहम म्हणत असतो कोणाचा फोन आला असेल. इकडे काजलच्या डोक्यात विचार चालू असतात अशी कोणती मैत्रीण आहे तिला घेऊन हा डिनर डेटला गेलेला आहे आणि त्याने माझा फोन कट केलेला आहे. खरं तर काजलच्या मनात सोहमच्याबद्दल इन्सिक्युरिटी वाटत असते, कारण ती सोहमच्या प्रेमात पडलेली असते. पण सोहमने जेव्हा प्रेमाची कबुली दिलेली असते तेव्हा मात्र तिनं काहीही त्याला बोलत नाही. आणि त्याचबरोबर इकडे सोहमचा फोन असतो. सोहम फोन उचलतो. सोहम तिला विचारू लागतो काय झालं, एवढ्या रात्री फोन केलेला आहे, संगीता काकू बऱ्या तर आहेत ना, असं सोहम विचारू लागतो. तेव्हा काजल म्हणू लागते नाही तू विसरलास का. तेव्हा सोहम म्हणतो काय झालं. सोहमला काही आठवत नसतं त्याने तिला काय सांगितलेलं आहे, काय बोललेलं आहे. त्यावेळेस मात्र सोहम तिला म्हणत असतो की अगं काय झालं आहे नक्की मला सांगशील का. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सोहम जेव्हा हे सगळं बोलत असतो आणि तेव्हा मात्र त्या दोघांचं चालू असतं की काही झालं तरी सोहम म्हणत असतो की अगं अगं काही नाही ते जेवायचं आहे. बरं स्वतः काजलच त्याला आठवण करून देते की अरे तू डिनर डेटला जाणार होतास ना आज. काजलने स्वतः आठवण करून दिलेली असते आणि काजल त्याला म्हणू लागते की अरे तू डिनर डेटला जाणार होता ना तुझ्या मैत्रिणीसोबत, मग त्याचं काय झालं ते विचारते मी. तेव्हा इकडे तो सांगू लागतो की नाही डिनर डेटचं हां जाऊन आलो, खूप दिवसानंतर ती भेटली होती ना, मग जाऊन आलो. तेव्हा काजल म्हणू लागते नाही तू विसरतोयस का रे सगळं, म्हणून तुला म्हणलं, म्हणजे डिनर डेट इतकी स्पेशल होती का तुला साधं मला फोनही करावा वाटला नाही. इकडे सोहमच्या लक्षात आलेलं असतं की काजलला राग आलेला आहे. काजलला ही गोष्ट पटलेली नाही की मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघंजण डिनर डेटला गेलेलो आहोत.
इकडे कला आणि अद्वैत दोघंजण निघालेले आहेत. अद्वैत म्हणत असतो की बघ ना, तुला साधी टपरीही बघता येत नाही आहे का कुठे आहे ती पानाची. एकतर एवढ्या पुढं आलेलो आहे, आता आपण बेळगावपर्यंत जाईल. या गाण्याच्या नादात आपल्याला कळलंच नाही की आपण किती पुढं आलेलो आहोत ते. कला मात्र हसत असते. अद्वैतकडे पाहून कला म्हणत असते की चांदेकर, टपरी तुला साधी सापडत नाही हा तुझा प्रॉब्लेम आहे ना, त्यात माझा काय प्रॉब्लेम आहे? मी काय चुकीचं केलेलं आहे ते सांग बरं. आणि तू मला दोष देऊ नकोस हां, तुला साधी टपरी शोधता येत नाही ते बघ. असं म्हणत कला आणि अद्वैत दोघंजण एकमेकांची खेचत असतात, एकमेकांना सांगत असतात की काहीही झालं तरीही आत्ता जे काही घडत आहे हे सगळं कोणामुळं चाललेलं आहे. त्याच वेळी कला म्हणते, अरे तिथं काहीतरी दिसतंय रे, चालू आहे, चल चांदेकर बघूया आपण. असं म्हणत कला अद्वैतला म्हणू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो, तिथे ना सार्वजनिक शौचालय आहे, तिथे जायचं आहे का आता? असं अद्वैत तिला म्हणत असतो. तेव्हा कला म्हणते, नाही ते माझ्या लक्षात नाही आलं ना, म्हणून म्हटलं. असं कला त्याला पुन्हा सांगू लागते. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत पुढे जाऊ लागतात. त्यांच्या डोक्यात वेगळंच सुरू असतं. काही केलं त्यांना टपरी सापडत नसते. दोघांना पान खायची तर खूप इच्छा झालेली असते. कला म्हणते, चांदेकर ते बघ तिथे टपरी आहे, तिथे जाऊया आपण. अद्वैत म्हणतो, काही काय सांगतेस तू, नसेल टपरी तिथं. तेव्हा कला म्हणते, अरे चांदेकर मी खरंच सांगत आहे, चल आहे तिथं टपरी, मी सांगितलं आहे ना तुला. असं म्हणत कलाला घेऊन जाते त्याला. आणि तिथं राजू पान शॉप नावाचं एक पानाचं दुकान असतं. दोघंही तिथे उतरतात आणि त्या पानाच्या दुकानात पाहू लागतात. तेव्हा अद्वैत आणि कला म्हणतात की ते बंद आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, चल जाऊया उघडून आतमध्ये. तेव्हा कला म्हणते, चांदेकर शोभते का तुला हे सगळं? अरे तू द ग्रेट चांदेकर आहेस आणि आता लोकांच्या पानाच्या टोपरीमध्ये चोरी करणार आहेस तू. असं कला अद्वैतला चिडवू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय पण काय बोलतेस, मला सांग, तुझ्या मनात पण तेच आलं होतं ना? तेव्हा कला म्हणते, हां पण मी खरे आहे ना, मला फक्त चांदेकरच ओळखतात, मला कुठं बाकीचं कोण ओळखते? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो का, बरोबर आहे तुझं. तेव्हा तो म्हणू लागतो की काहीही झालं तरी बरोबर आहे, पण तुझ्याबरोबर मी आहे ना, तुझ्याबरोबर राहून राहून माझा स्टेटस पण कमीच झालेला आहे, कारण तुझ्या सवयी मला लागत चाललेल्या आहेत. असं अद्वैत कलाला बोलत असतो. आणि मग दोघंजण पानाची टपरी उघडतात आणि त्या पानाच्या टपरीमध्ये आत येतात. तेव्हा अद्वैत ते शटर आहे ते पूर्णपणे लावून टाकतो. तेव्हा कला म्हणते, अरे चांदेकर तू असं का केलेलं आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो, कोणी पाहिलं तर काय म्हणेल? तेव्हा कलाचं असं म्हणणं असतं, कोण पाहिलं तर म्हणजे काय म्हणणार आहे, कोण कशाला कोण काय म्हणेल? तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला नाही माहिती कोण काय म्हणेल ते, पण कळेल जेव्हा तुला म्हणेल ना तेव्हा लक्षात येईल तुझ्या. असं अद्वैत तिला म्हणू लागतो आणि म्हणत असतो की चालेल, चल लवकर, चल 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 लवकर कर पान तयार. कला म्हणते की ठीक आहे, पान तयार करूया आपण, तू तुझं कर, तू माझं मी करते. आणि त्या दोघांचं हे बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र अद्वैतच्या लक्षात येत असतं की आपल्याला स्वतःला आता पानं बनवायची आहेत. तेव्हा कला म्हणते की काहीही झालं तरी आता माझं एवढं पान चांगलं कोणीच बनवू शकत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, मीही तुझ्यापेक्षाही चांगलं पान बनवू शकतो, असं तिला चॅलेंज देत असतो. तेव्हा कला म्हणत असते, असं आहे का, दाखव बरं बनवून. आणि मग कला म्हणते की घे पानं वाटायला. अद्वैत म्हणतो, हे काय आता? अद्वैतला त्यातलं काहीच कळत नसतं, कलाची भाषा. नक्की पानं वाटायची आहेत म्हणजे काय करायचं आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो, ते तुझं तुझ्यापाशी ठेव गं, तू काय पण सांगत असतेस आणि काय पण बोलत असतेस. कला म्हणते, अरे चांदेकर पानं वाटायला घे म्हणते रे मी तुला, दुसरं मी काहीच म्हणलेलं नाही आहे तुला, असं सांगू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आणि कला दोघंही पानं घेतात आणि त्या पानाला चुना काच सगळं लावू लागतात. तेव्हा कला सांगत असते की हा जो मसाला पान आहे ना ते आपण बनवत आहोत. आणि दोघंही ते पान बनवत आहेत आणि ते पान मनापासून बनवायचं त्यांचं सुरू आहे. अद्वैत कलाला चिडवत आहे, कला अद्वैतला चिडवत आहे. दोघंही एकमेकांबरोबर बोलत आहेत आणि त्यांचं पान बनवण्याची प्रोसिजर ही सुरूच आहे. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आणि कला यांचं पान बनवणं सुरू असतं. एकमेकांना टोमणे मारत, एकमेकांना सल्ले देत ते दोघं पान बनवत असतात. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर मला ना तुझ्या डोळ्यातच दिसलं होतं तुलाही पान खायचंच आहे, परंतु तू मुद्दामच करत होतास ना, म्हणजे तुला असं दाखवायचं होतं की तुला काही जमणार नाही आहे, तू काय खाणार नाहीस, तुला नको आहे म्हणून तू आला नव्हतास ना माझ्याबरोबर, पण नंतर आलास ना, मला तुझ्या डोळ्यात कळत होतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, बस कर गं, चल चल आवर लवकर, कर पान तयार. आणि कला म्हणते, तेच तर करते ना मी, ते करत करतच मी तुझ्याशी बोलत आहे, असं ती अद्वैतला सांगत असते. आणि त्याचबरोबर कला अद्वैतला म्हणत आहे की काहीही झालं तरी आता आपण हे पान जे बनवत आहोत ना ते खूपच छान असं झालं पाहिजे, असं त्यांच्या दोघांचं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर कला अद्वैत दोघंही मनापासून ते पान बनवत आहे, ते पान खायचं चालू आहे. आणि आता
उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैतला कला म्हणते की अरे चांदेकर किती चुना लावलास तू. तेव्हा अद्वैत म्हणत असतो अगं तू जेवढा लावलाय ना त्याच्यापेक्षा कमीच लावलेला आहे मी पानाला चुना. तेव्हा अद्वैतला कला म्हणते अरे. तेव्हा अद्वैत म्हणतो अरे खरे पुरे आता असं म्हणत ते दोघंजण बोलत असतात. तेव्हा अद्वैतला कला समजवत असते चांदेकर हे अति होतंय, पण अद्वैत मात्र ऐकायचं नावच घेत नसतो. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर. तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की खरे पुरे आता असं म्हणत ते दोघंजण चाललेले असतात. तेव्हा कला म्हणते की चांदेकर तुझा पंखा जरा फास्ट झालेला आहे, आणि कारण अद्वैतने खूपच चुना खाल्लेला असतो आणि त्यामुळं त्याला त्रास होऊ लागलेला असतो. कला आणि अद्वैत यांचा हा गोड संवाद आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. कला आणि अद्वैत दोघंही खूपच खुश झालेले आहेत आणि ते मनापासून पान बनवून पान खात आहेत आणि त्याचा आनंद लुटत आहेत. तर अद्वैत पण खुश झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.